नमस्कार मित्रांनो, सुनील शिंदे फॉर्म फिलिंग मास्टर या माझ्या YouTube चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी सुनील शिंदे आपल्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे, इंजिनिअरिंग ऑप्शन फॉर्म फिलिंग। तर मित्रांनो, इंजिनिअरिंगचे ऑप्शन फॉर्म हे आजपासून म्हणजे 9 तारखेपासून सुरू झाले आहे। 9 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट पर्यंत आपल्याला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे। तर मित्रांनो, आपल्याला संपूर्ण ऑप्शन फॉर्म कसा भरायचा, कॉलेजचे नाव कशी सिलेक्ट करायची, ब्रँच कशी सिलेक्ट करायची, त्यानंतर युनिव्हर्सिटी कशी सिलेक्ट करायची, त्यानंतर प्रेफरन्स कसा लावायचा, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत। मित्रांनो, त्यासाठी आपण हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपण जर माझ्या YouTube चॅनलवरती नवीन आला असाल तर माझ्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। त्यामुळे तुम्हाला अशीच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट हे ऍडमिशन संदर्भातील मिळत जातील। तर चला मित्रांनो, आता आपण व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी सुरुवातीला गुगल मध्ये MST CET 2024 असे टाइप करायचे आणि असे टाइप केल्यानंतर या ठिकाणी इंटर द्यायचा आहे। इंटर दिल्यानंतर या ठिकाणी cetcl.mahacet.org अशी वेबसाईटची लिंक दिसेल, त्यावरती क्लिक करायचं। त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आता वेबसाईट ओपन झालेली आहे। तर या ठिकाणी ऍडमिशन प्रोसेस अकॅडमिक इयर 2024-25 या टॅबवरती क्लिक करायचं। त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी डाव्या बाजूला अंडर ग्रॅज्युएट कोर्स मध्ये BE-BTech अशी टॅब दिसेल, त्यावरती क्लिक करायचंय। त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आता आपली वेबसाईट ओपन होत आहे। तर मित्रांनो, ज्या मुलांना ऑप्शन फॉर्म भरायचा आहे त्यांच्यासाठी मी या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे, आपण डायरेक्टली तिथून पण लॉग इन करू शकता। ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर या ठिकाणी रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इन वरती क्लिक करायचंय आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी सुरुवातीला आपला ऍप्लिकेशन ID टाकून द्यायचा आहे। तर मित्रांनो, जो ऍप्लिकेशन ID आहे त्याचा आपल्याला टेक्स्ट मेसेज पण आलेला आहे, तसेच आपल्याकडे जे एक्नॉलेजमेंटची प्रिंट आहे त्यावरती पण त्याचा ऍप्लिकेशन ID आहे। आता या ठिकाणी व्यवस्थित पासवर्ड टाकून घ्यायचा आहे आणि पासवर्ड टाकल्यानंतर या ठिकाणी कॅप्चा टाकायचा आहे आणि कॅप्चा टाकल्यानंतर या ठिकाणी साइन इन वरती क्लिक करायचंय। साइन इन वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आता आपलं लॉग इन होत आहे। तर मित्रांनो, आता लॉग इन झाल्यानंतर या ठिकाणी इनकम्प्लीट ऑप्शन फॉर्म फॉर कॅप राउंड 1 असं दिसते। त्यानंतर या ठिकाणी खाली इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे, तर ते सर्व इन्स्ट्रक्शन्स वाचून घ्यायचे आहे। तर मित्रांनो, यामध्ये लक्षात घ्या, एकदा आपण फॉर्म भरल्यानंतर आणि सबमिट केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचं एडिट करता येणार नाही किंवा तो कॅन्सल पण करता येणार नाही आणि आपण यामध्ये जास्तीत जास्त 300 चॉईस म्हणजे 300 ऑप्शन आपण टाकू शकतो। यामध्ये अशा पद्धतीत आपण फॉर्म भरायचा आहे। तर या ठिकाणी प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्म वरती क्लिक करायचंय। यावरती क्लिक केल्यानंतर त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी सिलेक्ट कोर्स नेम, तर या ठिकाणी आपल्याला ज्या ब्रँचला ऍडमिशन घ्यायचं आहे ते सुरुवातीला एक ब्रँच आपण चॉईस करायची आहे। या ठिकाणी समजा आपण कॉम्प्युटर इंजिनिअरिंग असं सिलेक्ट केलं आहे। त्यानंतर मित्रांनो, सिलेक्ट युनिव्हर्सिटी, तर या ठिकाणी आपल्याला जी युनिव्हर्सिटी पाहिजे, ज्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचे त्या कॉलेजची युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची। या ठिकाणी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी। डिस्ट्रिक्ट ऑल, तर या ठिकाणी समजा तुम्हाला जिल्ह्यावाईज फॉर्म भरायचा आहे तर फक्त एकच जिल्हा सिलेक्ट करायचा। या ठिकाणी मी नाशिक सिलेक्ट केला आहे आणि त्यानंतर या ठिकाणी सर्व ठिकाणी ऑल ऑप्शन राहून दिला तरी चालणार आहे। यामध्ये सिलेक्ट इन्स्टिट्यूट स्टेटस आहे, गव्हर्नमेंट ॲडेड, युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट, युनिव्हर्सिटी मॅनेज, डीम युनिव्हर्सिटी, अनॲडेड, तर या ठिकाणी ऑल वरती ऑल ऑप्शन राहून द्यायचं। त्यानंतर सिलेक्ट इन्स्टिट्यूट ऑफ ऑटोनॉमी स्टेटस, म्हणजे तुमचं कॉलेज हे ऑटोनॉमस आहे की नॉन ऑटोनॉमस आहे। तर आपल्याला दोन्ही याचे फॉर्म भरायचे असतील तर या ठिकाणी ऑल हा ऑप्शन सिलेक्ट ठेवायचा आहे। त्यानंतर सिलेक्ट इन्स्टिट्यूट मायनॉरिटी, म्हणजे तुमचं कॉलेज हे मायनॉरिटी मध्ये पाहिजे की नॉन मायनॉरिटी मध्ये पाहिजे, त्यासाठी हा ऑप्शन आहे। तर या ठिकाणी पण आपण ऑल वरती क्लिक करायचे। त्यानंतर सिलेक्ट TFWS स्टेटस, तर मित्रांनो, ज्यांनी फॉर्म भरताना TFWS ला यस केलं आहे आणि त्यांना TFWS चे पण ऑप्शन टाकायचे, त्यांनी ऑल म्हणायचंय आणि ज्यांना TFWS चे ऑप्शन नाही टाकायचे त्यांनी नो म्हटलं तरी चालणार आहे। किंवा आपण
काही न करता ऑल हाच ऑप्शन या ठिकाणी ठेवायचा आहे. त्यानंतर सर्च इन्स्टिट्यूट वरती क्लिक करायचंय. सर्च इन्स्टिट्यूट वरती क्लिक केल्यानंतर आता या ठिकाणी नाशिक जिल्ह्यातील कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे सर्व कॉलेजेस या ठिकाणी आलेले आहे. तर या ठिकाणी तुम्हाला जे जे कॉलेज सिलेक्ट करायचे आहे, या ठिकाणी कॉलेजचा इन्स्टिट्यूट नेम दिलेला आहे, युनिव्हर्सिटी नेम आहे, या ठिकाणी चॉईस कोड आहे. तर या ठिकाणी मित्रांनो फॉर्म भरण्यापूर्वी आपल्याला त्या कॉलेजचा कोड पण माहित पाहिजे. तर या ठिकाणी हा कोड आहे. आणि त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी समजा मी आता हे 2-3 कॉलेज सिलेक्ट केले आहे नाशिक मध्ये. ठीक आहे. तर या ठिकाणी मित्रांनो आपण TFWS यस केला आहे, म्हणून या ठिकाणी तुम्हाला समजा मराठा विद्याप्रसारक कॉलेज आहे, या ठिकाणी 2 ऑप्शन दिसत आहेत. तर दोन्ही यांचा कोड सेम आहे, फक्त लास्टला टी म्हणजे TFWS आणि त्याचा हा एक नॉर्मल आहे, असे आपले ऑप्शन आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आपण समजा हे 3 कॉलेजचे आपण TFWS आणि नॉर्मल सिलेक्ट केला आहे. आणि समजा तुम्हाला फक्त TFWS टाकायचे असेल तरी पण तुम्ही टाकू शकता. पण मित्रांनो त्या TFWS साठी आपल्याला चांगले मार्क्स पाहिजे, त्यामुळे टाकताना व्यवस्थित बघून घ्यायचं आहे आणि दोन्ही ऑप्शन टाकून घ्यायचे आहे, किंवा फक्त नॉर्मल ऑप्शन टाकून घ्यायचा आहे समजा आपल्याला कमी मार्क्स असतील किंवा आपल्याला TFWS नसेल करायचं तर त्यानंतर मित्रांनो असे कॉलेज सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी ऍड सिलेक्टेड ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो समजा तुम्हाला कॉम्प्युटरचे पुणे जिल्ह्यातील कॉलेज टाकायचे, तर या ठिकाणी पुणे सिलेक्ट करायचे. पुन्हा एकदा सर्च इन्स्टिट्यूट वरती क्लिक करायचंय. त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचे कॉलेजेस आलेले आहे, व्यवस्थित बघून घ्यायचं आहे. या ठिकाणी समजा मला MIT कॉलेज आहे, तर मी या ठिकाणी MIT सिलेक्ट केला आहे आणि याला ऍड सिलेक्टेड ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर ते कॉलेज आपलं ऍड होऊन जातं. तर मित्रांनो लक्षात घ्या, या ठिकाणी सुरुवातीला आपण फक्त कॉलेजेसच ऍड करत आहोत, आपल्याला प्रेफरन्स त्यानंतर द्यायचा आहे. या ठिकाणी खाली आपल्याला ऍड झालेली कॉलेजेस दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो आता आपल्याला समजा दुसरी ब्रँच घ्यायची आहे IT. तर या ठिकाणी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. तर या ठिकाणी आपल्याला नाशिकचे कॉलेज घ्यायचे, पुन्हा सेम प्रोसेस आहे. नाशिकचे कॉलेज घ्यायचे, सर्च इन्स्टिट्यूट. त्यानंतर या ठिकाणी आता आपल्याला नाशिकचे कॉलेजेस दिसणार आहे. या ठिकाणी मी नाशिकचे समजा कॉलेजेस सिलेक्ट केलं आहे. या ठिकाणी ऍड सिलेक्टेड ऑप्शन. त्या ऍड सिलेक्टेड ऑप्शन केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी खाली आपल्याला ते कॉलेजेस ऍड होत आहे. या ठिकाणी प्रवरा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍड झालेला आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला पुण्याचे कॉलेज घ्यायचे असेल तर पुण्याचे पण सिलेक्ट करू शकता. या ठिकाणी समजा तुम्हाला मुंबई युनिव्हर्सिटी आहे, मुंबई युनिव्हर्सिटीचे कॉलेज सिलेक्ट करायचे, तर या ठिकाणी मुंबई युनिव्हर्सिटी डिस्ट्रिक्ट तुम्ही समजा मुंबई सिटी आणि सर्च इन्स्टिट्यूट. सर्च इन्स्टिट्यूट वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मुंबईतील कॉलेज आले. समजा या ठिकाणी VJTI आहे, VJTI मी सिलेक्ट केला आहे. ऍड सिलेक्टेड ऑप्शन. ठीक आहे. आता या ठिकाणी VJTI पण ऍड झालेला आहे. अशा पद्धतीत मित्रांनो आपले IT पण झाले. त्यानंतर तुम्हाला समजा दुसरी ब्रँच घ्यायची आहे. या ठिकाणी मी केमिकल इंजिनिअरिंग समजा सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी आणि सिटी नाशिक. तर या ठिकाणी सर्च इन्स्टिट्यूट वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी केमिकल इंजिनिअरिंग तो पण मी ऑप्शन सिलेक्ट केला आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला समजा पुण्यातील कॉलेज घ्यायची तर तुम्ही घेऊ शकता, युनिव्हर्सिटी या ठिकाणी चेंज करू शकता. त्यानंतर समजा तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ही ब्रँच घ्यायची आहे, तर या ठिकाणी तुम्ही किती पण ब्रँच घेऊ शकता आणि तुम्ही जास्तीत जास्त 300 ऑप्शन निवडू शकता. पण मित्रांनो लक्षात असू द्या, आपल्याला ज्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचे आहे तेवढेच कॉलेजेस आणि तेवढ्याच ब्रँच या ठिकाणी टाकायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर समजा आपण इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटरचे ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर
या ठिकाणी आपले समजा सगळे कॉलेजेस सिलेक्ट झाले आहे. तर थोडा टेक्निकल प्रॉब्लेम आहे, त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटरची दिसत नाहीये, पण येऊन जाईल ती पण. ठीक आहे. त्यानंतर ती पण वेबसाईट, ते कॉलेजचे नाव तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे, ती सिलेक्ट करून घ्यायची आहे. आणि या ठिकाणी तुमचे सर्व ऑप्शन सिलेक्ट झाल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही जे कॉलेजेस सिलेक्ट केले आहे, ज्या ब्रँच सिलेक्ट केल्या आहे, त्याची नाव या ठिकाणी आलेले आहे. या ठिकाणी मित्रांनो स्टेट प्रेफरन्स, तर या ठिकाणी मला समजा केमिकल इंजिनिअरिंग साठी प्रेफरन्स द्यायचा आहे, तर या ठिकाणी मला TFWS ला मी दिला आहे, त्यानंतर नॉर्मल दिला आहे. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी प्रेफरन्स द्यायचा आहे. त्यानंतर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, IT, अशा पद्धतीत आपण टिक करायचं. या ठिकाणी टिक केल्यानंतर या ठिकाणी प्रेफरन्स आपला येऊन जातो. अशा पद्धतीने आपण आता आपले कॉलेजेस सिलेक्ट केले आहे. हे कॉलेजेस सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी प्रेफरन्स आहे, त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आता आपले जे कॉलेजेस आपण सिलेक्ट केले आहे ते प्रेफरन्स आपले सिक्वेन्सली या ठिकाणी येणार आहे, 1 2 3 4 या पद्धती. तर मित्रांनो या ठिकाणी आता आपला प्रेफरन्स नंबर या ठिकाणी आलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी प्रेफरन्स नंबर, इन्स्टिट्यूट कोड आला आहे, कॉलेजचं नाव आलेलं आहे, युनिव्हर्सिटी, आणि या ठिकाणी कोर्स नेम आलेला आहे आणि चॉईस कोड आलेला आहे. तर या ठिकाणी व्यवस्थित आपलं बघून घ्यायचं. या ठिकाणी मी 12 कॉलेज सिलेक्ट केले होते, 12 ऑप्शन, ते 12 ऑप्शन आले. त्यानंतर या ठिकाणी सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं आहे. तर सेव्ह अँड प्रोसीड बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आता आपली लास्ट स्टेज असणार आहे. तर या ठिकाणी मित्रांनो लक्षात घ्या, आपल्याला या ठिकाणी फक्त कॉलेज कोड दिसत आहे, पण आपल्याला जर संपूर्ण कॉलेजची नावं पण पाहिजे असेल तर आपल्याला साईडला या ठिकाणी डिटेल ऑप्शन फॉर्म म्हणून असा ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण कॉलेजचे ऑप्शन दिसणार आहे. तर या ठिकाणी हे टोटल आपला 12 ऑप्शन आलेले आहेत. आणि आता या ठिकाणी प्रोसीड टू कन्फर्म ऑप्शन फॉर्म वरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी प्रोसीड टू कन्फर्म ऑप्शन फॉर्म वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आर यू शुअर वॉन्ट टू कन्फर्म युअर ऑप्शन फॉर्म, तर या ठिकाणी ओके वरती क्लिक करायचे. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आता आपला ऑप्शन फॉर्म कन्फर्म होत आहे. तर या ठिकाणी मित्रांनो जर उमेदवार त्याच्या विकल्प नमुन्यातील फॉर्म मध्ये त्यांनी फॉर्म कन्फर्म केला तर त्याला परत तो एडिट करता येणार नाही अशी माहिती या ठिकाणी दिलेली आहे. या ठिकाणी आता आपल्याला इंटरव्ह्यूअर लॉग इन पासवर्ड, तर या ठिकाणी आपल्याला आपला पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. पासवर्ड टाकल्यानंतर व्हेरीफाय पासवर्ड वरती क्लिक करायचंय. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आता आपल्या मोबाईल वरती OTP आलेला आहे. तर जो OTP आला आहे तो OTP आता या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. तर मित्रांनो या ठिकाणी OTP टाकल्यानंतर या ठिकाणी आपल्याला कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. तर मित्रांनो कॅप्चा टाकताना व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. आणि कॅप्चा टाकल्यानंतर या ठिकाणी कन्फर्म ऑप्शन फॉर्म वरती क्लिक करायचे. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आता आपला ऑप्शन फॉर्म कन्फर्म होत आहे. तर या ठिकाणी प्रिंट ऑप्शन फॉर्म आहे, तर या ठिकाणी आपले कॉलेजचे ऑप्शन आलेले आहे. तर या ठिकाणी मी दोनच कॉलेज ऑप्शन टाकले होते, तर हे दोन ऑप्शन या ठिकाणी दिसत आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला आपला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. तुम्हाला जर तुमच्या कॉलेजची पूर्ण लिस्ट बघायची असेल डिटेलमध्ये तर या ठिकाणी तुम्हाला एकदा लॉग आउट करायचं आहे आपलं लॉग इन, आणि पुन्हा एकदा लॉग इन करून या ठिकाणी डाव्या बाजूला कन्फर्म डिटेल ऑप्शन फॉर्म म्हणून अशी टॅब दिसेल, त्या टॅबवरती क्लिक करायचे आणि त्याची PDF आपण सेव्ह करून घ्यायची किंवा त्याची प्रिंटआउट काढायची आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. तर मित्रांनो आपल्याला जर ऑप्शन फॉर्म भरताना काही क्वेरी आली तर आपण मला माझ्या कमेंट बॉक्स मध्ये पण टाकू शकता. तसेच मित्रांनो तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा
आणि सबस्क्राईब करा, त्यामुळे तुम्हाला ऍडमिशन संदर्भातील अपडेट भेटत राहतील. ओके, थँक्यू.